Hi friends, this is Mr. Andy Patil, your language trainer and coach. Friends, today we are going to learn perfect tenses. Perfect means परिपूर्ण, म्हणजे ज्याच्यात क्रिया पूर्ण झालेली आहे असे टेन्सेस. मग परफेक्टचे पण 3 प्रकार आहेत: परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स अँड परफेक्ट फ्युचर टेन्स. सर्वात अगोदर आपण पाहूया परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतो. फॉर एक्झाम्पल, आलेला आहे, दिलेले आहे, घेतलेले आहे, विचारलेले आहे, बोललेला आहे, म्हणजे त्याने ती क्रिया पूर्ण केलेली आहे. म्हणून याचा शॉर्टकट तयार होतो ल अधिक आहे. पाहूया एक्झाम्पल्स कसे. जसे की तो गावाला गेलेला आहे, त्याने मला समजवलेलं आहे, तुम्ही टेन्स लिहिलेले आहेत, त्याने तुमचं ऐकलेलं आहे, विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण केलेला आहे, त्याने मला गाडीची चावी दिलेली आहे, तो तेथे गेलेला आहे, तो त्याला भेटलेला आहे, तिने अभ्यास केलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया काय आहेत? पूर्ण झालेल्या आहेत. आणि म्हणून याचा शॉर्टकट काय येतो टेन्स ओळखण्यासाठी? ल अधिक आहे, की आला आहे, दिला आहे, घेतला आहे. निगेटिव्ह पण करतो आपण याचं, की आलेला नाही आहे, दिलेलं नाही आहे, बोललेला नाही आहे, विचारलेलं नाही आहे, समजवलेलं नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट झालेली आहे किंवा झालेली नाही आहे, तर ती गोष्ट व्यक्त करण्यासाठी किंवा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा असतो. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्सची सेंटेन्स पाहण्या अगोदर आपण फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस into bracket not plus verb third plus object. verb third means क्रियापदाचं तिसरं रूप. जसं गो हा मेन वर्ब झाला, तर त्याचा सेकंड फॉर्म वेंट आणि थर्ड फॉर्म गॉन, म्हणजे गो, वेंट, गॉन. मग आता परफेक्ट टेन्सेसमध्ये आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूपच वापरायचं आहे. म्हणजे इथे एस एस प्रत्यय नाही किंवा सेकंड फॉर्म पण नाही आणि आय एन जी सुद्धा लागणार नाही. इथे लागेल फक्त क्रियापदाचं तिसरं रूप. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि टू बीचं रूप कोणतं येतं आपलं परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये? हॅव आणि हॅज. आय, वी, यू, दे यांना हॅव वापरायचा आणि ही, शी, इट जर आपला करता आला तर हॅजचा वापर करायचा. हॅव हा अनेक वचनाला वापरला जातो आणि हॅज हा एक वचनाला वापरला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर त्याला हॅज वापरायचा, अनेक व्यक्तींचे उल्लेख झाला तर त्याला हॅव वापरायचा. एक वचन आणि अनेक वचन त्याला सिंग्युलर आणि प्लुरल असंही म्हटलं जात असतं. चला मग एक्झाम्पल पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे, मी इंग्लिश बोललेला आहे. बोललेला आहे वर्ब. कोण बोललेला आहे? मी. हा झाला सब्जेक्ट. मग आय हॅव, कारण आय, वी, यू देला हॅव असतो, हॅज राहत नाही. आय हा एक वचनी असतो तरीही त्याला हॅवच वापरला जातो, कारण ग्रामरमध्ये भरपूर एक्सेप्शन्स असतात. म्हणून आय हॅव स्पोकन इंग्लिश. स्पीक, स्पोक, स्पोकन म्हणजे वक्तळ काय आलं आपलं? स्पोकन आलं. कोणी त्याला स्पीकड वगैरे असं करतं, पण तसं करायचं नाही. मी ऑलरेडी तुम्हाला वर्बची PDF फाईल दिलेली आहे आणि त्या वर्बच्या फाईलमध्ये सगळे वर्बचे सेकंड, थर्ड फॉर्म पण दिलेले आहेत आणि मराठी अर्थ सुद्धा दिलेला आहे. तो काळजीपूर्वक रेफर करायचा आणि मगच सेंटेन्सेस बनवायचे. त्याचं निगेटिव्ह पण होतं, आय हॅव नॉट स्पोकन इंग्लिश. दुसरं एक्झाम्पल घेऊया. ती गावाला गेलेली आहे. कोण गेलेली आहे? ती, म्हणजे करता झाला आपला शी. मग शी हॅज गॉन टू विलेज.
गाव म्हणजे विलेज. जर गावाचं नाव असलं तर आपण डायरेक्ट नाव वापरतो, जसं की ती मुंबईला गेलेली आहे म्हणजे शी हॅज गॉन टू मुंबई. पण जेव्हा आपल्याला गावाचा उल्लेख केलेला राहत नाही, फक्त गावाला गेली असा उल्लेख राहतो, तेव्हा आपण त्याला विलेज म्हणत असतो. किंवा एखाद्या शहरात गेली असेल तर त्याला सिटी म्हणत असतो. एवढाच डिफरन्स आहे. पुढचं सेंटेन्स पाहूया आपण. त्याने मला मदत केलेली आहे. मदत केलेली आहे वर्ब. कोणी केली आहे? त्याने, म्हणजे तो. तर तोला काय येतो? ही. इथे बरेच जण कन्फ्यूज होतात. त्याने म्हणजे बऱ्याच जणांना हिम, हीज असं वाटत असतं, परंतु तिथे काय वापरायचा? ही. कारण त्याने म्हणजे तो आणि तो म्हणजे ही. मग ही हॅज हेल्प्ड मी. त्याचं निगेटिव्ह पण करतो आपण की त्याने मला मदत केलेली नाही आहे. ही हॅज नॉट हेल्प्ड मी. दुसरं एक्झाम्पल पाहूया. त्याने नवीन दुकान सुरू केलेलं आहे. सुरू केलेलं आहे व कोणी? त्याने. त्याने म्हणजे तो, तो म्हणजे ही. मग ही हॅज स्टार्टेड अ न्यू शॉप. त्याने नवीन दुकान सुरू केलेलं नाही आहे. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ही हॅज नॉट स्टार्टेड अ न्यू शॉप. अजून एक एक्झाम्पल घेऊया समजून घेण्यासाठी. तिने त्याला नोटबुक दिली आहे. तिने त्याला नोटबुक दिली आहे. देणे वर्ब. कोणी? तिने. म्हणजे शी हॅज गिवन हिम अ नोटबुक. शी हॅज गिवन हिम अ नोटबुक. आपण त्याचं निगेटिव्ह करू शकतो की तिने त्याला नोटबुक दिलेली नाही आहे. मग शी हॅज नॉट गिवन हिम अ नोटबुक म्हणजे तिने त्याला नोटबुक दिलेली नाही आहे. अशा प्रकारे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे मराठीत सेंटेन्सेस लिहून घ्यायचे, ज्याच्या शेवटी ल आहे येईल असे. मग मी काम केलं आहे, त्याने मला मदत केली आहे, करता वेगवेगळा येईल. फक्त मी नाही येणार हा. तो, ती, ते सगळे कर्तांचा वापर करायचा आणि सेंटेन्सेस मराठीत लिहून घ्यायचे आणि मग त्यांचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करायचा आणि बोलताना सुद्धा वापर करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ही आजची असाइनमेंट कंप्लीट करा. मग पुढचं टेन्स पाहू. थँक्यू.